नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा आपला घटक सम विषम संख्यांवरील फसवे प्रश्न म्हणजे समसंख्या विषम संख्या हे आपण शिकलो, पण त्याच्यावर आधारित जे फसवणारे प्रश्न असतात त्याविषयी आपण माहिती बघूया. महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. सर्वप्रथम मी थोडी उजळणी करून देतो. समसंख्या कोणाला म्हणतो आपण? ज्याच्या एकक स्थाने 0, 2, 4, 6 आणि 8 यांच्यापैकी एखादा अंक ज्या संख्येच्या शेवटी असतो. उदाहरणार्थ 24, 26, 32, 38, 86. बघा हे शेवटी एकक स्थानी जेव्हा यांच्यापैकी एखादा अंक असतो तर तेव्हा ती कोणती संख्या असते? समसंख्या असते. आता अजून याच्यात समसंख्येचं जर मी तुम्हाला व्याख्या सांगायची म्हटली तर असं पण सांगता येईल आपल्याला की ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, पण अजून भागाकार वगैरे तुम्ही शिकले नसणार असं मला वाटतं. छोटा तिसरीमध्ये ओळख झाली असेल भागाकाराची. पण ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो तिला सुद्धा समसंख्या असं म्हणतात. आणि ज्यावेळेस 2ने भागतो आणि बाकी एक उरते खाली तर तिला विषम संख्या म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. किंवा ते लक्षात नाही राहिलं तर विषम संख्या कशाला म्हणायचं हे अजून हे अंक सोडून कोणते उरले मग? 1, 2 झाला, 3 झाला, 4, 5, 6 झाला, 7, 8 झाला, 9 आणि 0 इकडे गेला. मग हे अंक जर शेवटी असतील एखाद्या संख्येच्या तर ती विषम संख्या, हे आपण बघितलेलं आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. मेन मुद्दा आपण 1 ते 100 संख्यांचा जो टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये बघितलं की एक आड एक काय येतात? समविषम असं येतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं घेतलं तर ही काय आली? विषम. लगेच ही सम विषम असं येतात. हे आपण बघितलं. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करू आपण की ही जर विषम संख्या आहे, बरोबर, ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर परत पुढच्या विषम संख्येपर्यंत जाताना काय करावं लागेल? किती उड्या मारायला लागतील बघा आपल्याला? 1 आणि ही 2. दोनदा आपण ज्यावेळेस उडी मारतो किंवा दोनदा आपण पुढची संख्या घेतो तेव्हा विषम संख्या येते. हिच्यापासून विषम पासून परत पुढची विषम संख्या जर बघायची असेल तर काय करावं लागेल? एकदा ही एक उडी येणार, ही सम येणार, लगेच त्याच्या पुढची मग ही विषम येणार. म्हणजे काय करावं लागतंय? 2-2ने पुढे जावं लागतंय. एक विषम संख्या घेतली की तिच्या पुढची लगेच विषम संख्या पाहिजे असेल पहिली तर लगेच 2ची उडी. दुसरी संख्या विचारली तर 2-2च्या 2 उड्या मारायला लागतात, बरोबर ना? समजा मी जर असं विचारलं 1 पासून 1च्या पुढची दुसरी विषम संख्या कोणती? तर 1 ही विषम संख्या आहे. मग 1च्या पुढे दुसरी विषम संख्या कोणती येणार? 3 येणार. म्हणजे 1 पहिली उडी झाली का? 2 मिळवले, बरोबर. आणि परत विचारली दुसरी विषम संख्या तर ही सम आली, मग ही विषम म्हणजे ही दुसरी येणार. म्हणजे 2-2चा गॅप पडतोय 2 विषम मध्ये. जेव्हा विषम पासून बघा विषम संख्येपासून परत विषम संख्याच विचारली पुढची तरी 2 उड्या मारायला लागतात आपल्याला, म्हणजे 2चा गॅप आहे. हे लक्षात घ्या. आता हे विषमचं झालं. आता समचं बघू. आता इथं ही समसंख्या आहे, त्याच्या पुढची समसंख्या कोणती आहे? 4. नंतरची कोणती आहे? 6. नंतरची कोणती आहे? 8. मग याच्यात सुद्धा बघा इथून ही पहिली उडी विषमवर आली, नंतरची उडी समवर आली. म्हणजे समसंख्येपासून परत पुढच्या समसंख्येवर जायचं असेल तरी सुद्धा 2 उड्या माराव्या लागतात आपल्याला. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. विषम संख्येपासून विषमपर्यंत जायचं असेल पुढच्या तर 2-2-2-2ने उड्या मारायच्या. समपासून समपर्यंत जायचं असेल तरी सुद्धा 2-2ने उड्या मारायच्या. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट समजेल. आणि याच्यात अजून काही नियम आहेत. हे नियम आहेत, याचे काय उत्तर येतात ते. पण हे लक्षात कसं ठेवायचं याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे हे अजिबात चुकणार नाही. ठीक आहे. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया की मी जर असा प्रश्न घेतला की 2 पासून तिसरी समसंख्या कोणती? 2 पासून तिसरी समसंख्या कोणती? आता असा जर विचार केला आपण तर विचारलं काय त्यांनी? 2 पासून 2 सुद्धा काय? समसंख्या. आणि विचारली काय? समसंख्या. मग आपलं तर ठरलंय समसंख्यांचं जर गॅप असेल तर 2-2च्या उड्या विचारल्या जातात. मग त्यांनी पहिली विचारली का? नाही. त्यांनी दुसरी विचारले का? नाही. त्यांनी कितवी संख्या विचारली? तिसरी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2-2च्या पहिल्या संख्येपर्यंत 1-2ची उडी येणार,
परत 2ची उडी येणार, परत 2ची उडी येणार, म्हणजे किती वाढवाव्या लागतील? 6 वाढवाव्या लागतील, बरोबर ना? मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? 2 मध्ये सरळ काय करावं लागेल? हे 3 दिले ना, मग याचे डबल करावे लागेल, कारण 3 उड्या बघा, ह्या 2 पासून ही पहिली संख्या येणार, 2ची उडी 1, ही दुसरी उडी आली आणि ही तिसरी उडी आली 2 2ची. म्हणून आपण काय करू? सरळ ह्या उड्या उड्या करत बसणार का तुम्ही परीक्षेत? तर साधी गोष्ट आहे, ही तिसरी सांगितली आहे ना, त्याच्यात डबल करून घ्यायची, 3 2 6, म्हणजे याच्यात 6 मिळवले की सरळ आपल्याला 8 ही संख्या मिळणार. आपण अशा उड्या मारत गेलो तरी 8 मिळते बघा. मग काही परीक्षेत असं काढून काही त्याच्यावर उड्या मारत बसणार, चित्र काढणार का? नाही. तर हे असं लक्षात ठेवायचं की समपासून सम विचारले. हां, मग आपण व्हिडिओ पाहिला होता बरं का साळवे सरांचा. मग त्याच्यात सांगितलं होतं सरांनी की समपासून समपर्यंत जर जायचं असेल तर 2 2 उड्या मारायच्या. मग आता 2 उड्या माराव्या लागतील, मग मारल्या 2 मध्ये 3ची डबल केली, डबल डबल उड्या म्हणून 6, मग ते 8 झाले. मग आता दुसरं गणित घेऊ. समजा असं विचारलं की 3 पासून दुसरी, याला 2 री नका म्हणू बरं का, दुसरी असं घ्या, दुसरी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? घाईतली तो म्हणून हा न समजून घ्या. कोणती? तर आता विचारलं काय? विषम संख्या विचारलेली आहे. कुठून विचारलेली आहे? 3 पासून. तुम्ही बघणार इथं दुसरी लिहिलंय बरं का, मग इथून 2 पासून घेऊन टाकणार नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा की 3 पासून, म्हणजे 3 पासून सुरू करावं लागेल. दुसरी काय विचारले? दुसरी 2 नंबरची विषम संख्या. परत आठवायचं, हां विषम दिली आहे आणि विषमच विचारलेली आहे, सारख्या सारख्या विचारले आहे, म्हणजे 2 2 उड्या माराव्या लागतील आपल्याला. मग बघू आपण, 3 अधिक ही 2 दिली आहे म्हणजे 2 उड्या माराव्या लागतील, 2 दा उड्या, 2 2च्या, मग 2च्या जर 2 उड्या मारल्या तर किती येणार? 4. 3 आणि 4 किती येणार? 7. म्हणजे 3 पासून 2 नंबरची विषम संख्या कोणती येणार? 7. मग आपण काय करू? बघू इथं प्रत्यक्ष. बघा, ही 3 जर घेतली विषम संख्या तर तिच्यापासून पुढची विषम संख्या कोणती येणार? पहिली उडी मारली 5, नंतर ही दुसरी संख्या 7 आली का? आलं? मग आता हे छोटं गणित आहे म्हणून तुम्हाला वाटेल हे तर सोपं आहे, हमारे बाय हात का खेळ आहे. पण या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. बऱ्याचदा तुम्हाला फसवण्यासाठी काय करतात बघा, ते काय करतात, इकडं सम देतात आणि विषम विचारतात, किंवा इकडे विषम देतात आणि सम विचारतात. मग त्यावेळेस आपला ओव्हर कॉन्फिडन्स राहतो, 2 2 उड्या मारायच्या, चालले उड्या मारत आणि चुकलं उत्तर. तसं करायचं नाही. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. एक उदाहरण घेतो या ठिकाणी बघा, साधं सरळ उदाहरण घेतो एकदम सोपं, की 3 पासून दुसरी समसंख्या कोणती? 3 पासून दुसरी समसंख्या कोणती? मग बघायचं इथं, हां विचारलं काय आहे? सम विचारलेली आहे, दिलेली काय आहे? विषम दिलेली आहे. म्हणजे 2 2च्या उड्या नाही मारायला लागणार, नुसत्या बघावं लागेल, 2 2च्या उड्या मारायला लागतील. पण बघा इथं सम आणि विषम मध्ये 1चा फरक आहे फक्त. जेव्हा विषम विषम राहिल्या, सम सम राहिले तर 2 2चा गॅप आहे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला? बाकीच्या उड्या तर 2 2च्या येणार, पण एक कमी करावी लागेल का? बघा आता 3 पासून दुसरी संख्या बघा, 3 ही काय? विषम संख्या, आणि विचारलेली काय आपल्याला? समसंख्या. मग 3 पासून लगेच एक समसंख्या येणार ना. आपण 1 ते 10च्या ह्याच्यात शिकलोय की संख्या कशा असतात? समविषम अशा. म्हणून ही सम दिली. तर इथं पहिल्यांदा काय येणार? ही समसंख्या विचारली म्हणून हीच पहिली होऊन जाईल, 1चीच उडी बसेल. म्हणून आपल्याला 2 2च्या उड्या इथून मारता येतील, इथं नाही मारता येणार. पहिली उडी आपल्याला 1चीच मारावी लागेल आणि त्याच्यानंतर मग 2च्या उड्या माराव्या लागतील. म्हणून विषम पासून ह्या पहिल्या समपर्यंत ही 1ची 1 उडी झाली, म्हणजे ही पहिली समसंख्या 4 आली. आणि समपासून परत समकडे जायचं आहे ना आपल्याला, मग आता 2ची उडी मारावी लागेल, कारण ही तर विषम येते ना. म्हणून ही 2ची उडी. मग कोणती संख्या येणार? ती 6. मग तुम्ही म्हणणार सर हे नाही कळते, हे नाही कळते. तर साधी सोपी आहे. तुम्हाला 2ची उडी मारायचंच लक्षात आहे ना, तरी चालेल. हे बघा, 3 पासून 2ची उडी मारली म्हणजे 2ची डबल केली, 4 केली, बरोबर.
किती झालं 4 आणि 3 7. पण आपल्याला काय विचारलेली सम दिली आहे, विषम विचारले सम, म्हणून एक कमी करावा लागेल. लगे याच्यातनं एक कमी करून घ्यायचा, 7तनं एक कमी केला आलं तर 6. हे बघा 6 असं येईल. असंच उलट पण राहील, इथं सम देतील आणि इथं विषम विचारतील. राहीलपेक्षा घेऊनच बघू ना. बघा 4 पासून तिसरी विषम संख्या कोणती. आधी काय करू, सूत्राने काढू आपण. संख्या कोणती, सूत्र काय आहे, लगेच गणितात डोकं चाललं पाहिजे. दिली काय सम, विचारली काय विषम, म्हणजे वेगळं वेगळं विचारलंय. याचा अर्थ काय करावं लागेल, डबल तर करावं लागेल, पण एक कमी करून घ्यावं लागेल. मग बघू आपण 4 पासून तिसरी म्हणजे 3च्या दुप्पट करावं लागेल. 4 अधिक 3च्या दुप्पट किती येतं 6. मग 6 आणि 4 10. पण आपल्याला विचारलेली विषम, ही तर सम आली. मग लगे डोकं चाललं पाहिजे, सम दिले विषम विचारले म्हणजे डबल करून एक कमी करावं लागेल. मग याचा अर्थ 10मधनं एक कमी करून घ्यायचा, मग उत्तर येणार 9. मग आपलं हे बरोबर आहे का हे चेक करू आपण इथं प्रत्यक्ष. बघा ही 4 घेतली, हा 4 घेतला मी, आणि 4 पासून किती विचारलेली आहे, तिसरी विषम संख्या. मग 4 पासून विषम संख्या ही तर पहिली येऊन गेली, पहिली 5. मग त्याच्यानंतर 2ची उडी येणार, ही 7. ही झाली पहिली, ही दुसरी, आणि त्याच्यानंतर ही तिसरी 9. ही बघा 9 संख्या आली. कारण की हे थोडं सूत्र पण लक्षात ठेवायचं. असं काय प्रत्येक वेळा मांडत थोडी बसणार आपण. ठीक आहे. आता एक शेवटचं गणित मी थोडंसं बघतो, तुम्हाला सांगतो, आणि मग हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. पण बघा आता की म नावाची एक संख्या आहे, मग ते देतील म ही एक समसंख्या आहे, समसंख्या आहे. तर तिच्या पुढची, अक्षर थोडंसं फास्ट लिहितोय म्हणून, तिच्या पुढची दुसरी समसंख्या कोणती, दुसरी समसंख्या. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, म ही समसंख्या आहे. आता आपल्याला संख्या तर ह्याच माहिती आहेत, 2 3 4 1 2 पासून त्या अनंतपर्यंत, बरोबर ना. पण ही म नावाची संख्या आहे का सर, पण आपल्याला काय करायचंय, त्यांनी म्हटलंय म ही संख्या आहे तर आपण मानून घ्यायची. आणि काय विचारलं, आपला नियम काय ठरलाय, सम दिलीये, सम विचारले, 2 निवडी मारून मोकळं होऊन जायचं. आता ही त्याच्या पुढची 2 नंबरची विचारलेली आहे, मग म ही संख्या आहे, कोणती काय असे ना माहित नाही आपल्याला, काय घेणं देणं नाही. पण दुसरी सम विचारलेली आहे, सम दिली, सम विचारली, 2 2च्या उड्या मारायच्या. मग हे 2 2ची उडी म्हणजे काय होणार, याची डबल होणार ना, मग 2 2 4, म्हणजे म अधिक 4 ही काय राहणार ती संख्या. आता तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल, सर असं म अधिक 4 कसं. मग जर मच्या जागी जर 2 घेतलं असतं, समजा 2 ही समसंख्या आहे, तिच्या पुढची दुसरी समसंख्या, तरी आपण काय केलं असतं, 2 मध्येच हे 4 मिळवले असते ना. पण त्यांनी 2 ऐवजी म दिलाय, म्हणून आपण म मध्ये 4 मिळवले. म्हणजेच असं तुम्हाला उलट जर विचारलं ही कोणती संख्या आहे, तर ही मच्या पुढची 2 नंबरची समसंख्या. तुम्ही म्हणणार 2 नंबरची कसं काय, कारण की डबल केलेत ना 2दा, 2 2 उड्या, म्हणून ही 4, म्हणून दुसरी संख्या. असं त्याच्यात राहील. व्हिडिओ तुम्हाला समजेल, थोडंसं 2 3 वेळा बघा, बरोबर समजेल. आता याच्याकडे येऊया आपण. सम अधिक समसंख्या जर असेल तर उत्तर काय येतं, समसंख्या येतं का विषम संख्या. तर मग याचं मी तुम्हाला सांगितलं ट्रिक काय करायची, हे पाठ नाही करत बसायचं, सरळ गणितात टाकून बघायचं. सम अधिक समचा काय येतो बघायचं, 2 समसंख्या घेऊन टाका कोणत्या पण, 6 आणि 4 घ्या, उत्तर आलं 10. ही काय आली, समसंख्या आली. दुसरं घेऊन बघा, 2 अधिक 6 घ्या, उत्तर आलं 8, ही सुद्धा आली समसंख्या. अजून घेऊन बघा, 10 अधिक 100 घ्या, ही पण समसंख्या आहे ना. सगळ्यात मोठी 3 अंकी समसंख्या 100, बरोबर. 100 आणि 10 म्हणजे 100 रुपये 10 रुपये 110 रुपये, ही सुद्धा काय आली समसंख्या. म्हणजे एक गोष्ट तर कळून गेली इथं, की 2 समसंख्यांची जर बेरीज केली तर उत्तर सुद्धा काय येतं, समसंख्याच येतं. हा साधा नियम आपल्याला इथं कळतो. पाठ करायची गरज आहे का, नाही आठवलं सरळ 2 संख्या घेऊन बघायच्या, सम येते बरं का, विषय संपवून टाकायचा.
आता पुढचं सम गुणिले सम जर घेतलं, बघू, घेऊ एक समसंख्या 8 घेतो, गुणिले दुसरी समसंख्या घेतो 6 घेतो. बघा 8 सक किती झाले 48. ही सुद्धा काय आली समसंख्या. तुम्ही म्हणणार सर दुसरं घेऊन बघा, घेऊन बघतो. बघा 10 गुणिले 12 घेतो, चला मोठी घेतो जरा, 12 आणि 10 120. ही सुद्धा काय आली समसंख्या. याचाच अर्थ काय की समसंख्या गुणिले समसंख्या असली तरी सुद्धा उत्तर काय येतं समसंख्या. म्हणजे बेरीज पण समसंख्या येते दोन संख्यांची आणि दोन समसंख्यांचा गुणाकार सुद्धा समसंख्याच येते. आता बघू जर विषम राहिलं तर काय होईल सर, बघू ना करून. दोन विषम संख्या घेऊन त्यांची बेरीज करून बघू. पहिली विषम संख्या घेतो, चला 11. 11 घेतला अधिक त्याच्यामध्ये मिळवतो 7. दुसरी विषम संख्या 11 आणि 7 किती होतात 18. ही सुद्धा आली समसंख्या. अरे बापरे मजाच आली. दुसरी समसंख्या, दुसरं गणित घेऊन बघू. 5 अधिक 13 घेतो, 13 आणि हे 5 हे सुद्धा किती झाले 18. हे सुद्धा किती संख्या आली समसंख्या आली. अजून एक घेऊन बघू सर, दुसरं घ्या. बघा मोठं संख्या घेतो 101 अधिक 501, बरोबर. मग हा 1 आणि 1 2, हा 0 आणि 5 आणि 1 6. बघा समसंख्या आली. म्हणजे विषम संख्यांची बेरीज सुद्धा काय येते समसंख्याच येते. आता राहिला गुणाकार, तो बघून घेऊ आपण. तो बघू. विषम गुणिले विषम जर केलं तर काय होतं बघू. 7 गुणिले 5 घेतो, 7 5 35 विषम आली, बरोबर ना. 35 विषम संख्या. पुढे घेतो 9 गुणिले 11 घेतो, चला 11 पण विषम 9 पण विषम, दोघांचा गुणाकार काय येतो बघू. 11 9 99. अरे ही पण विषम आली. अरे बापरे. चलो 17 घेतो, गुणिले 3 घेतो, दोन्ही विषम संख्या. 17 1 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51. अरे ही पण विषम संख्या आली. गंमत काय झाली, विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर सगळ्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. हा एक चौथा नियम झाला आपला. मग आता हे लक्षात ठेवत बसायचे का, अजिबात नाही. असं जर विचारलं परीक्षेत आलं की दोन समसंख्यांचा गुणाकार नेहमी टिंबटिंब असतो, पाठ नाही करायचं, दोन समसंख्या घेऊन बघायच्या, सम येते उत्तर लिहून टाकायचं समसंख्या पर्यायात बघून. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे, बघा पूर्ण. याच्यावर आधारित चाचणी आपल्याला ग्रुपवर पाठवली जाईल. महत्त्वाचे प्रश्न असतात. याच्यात एक टॉपिक मुद्दाम घेतला नाही की मागची संख्या मोजताना काय करायचं. मागची संख्या मोजताना जसं पुढच्या संख्या घेतो ना तसंच मागचं करायचं, पण याच्यात अधिक करतो तर तिकडं मागे मोजत यावं लागेल, वजा करत यावं लागेल. सम दिली, विषम विचारली मागची, तर मागचं डबल उडी मारून एक कमी करून घ्यायची. परत सम देऊन सम विचारलं, 2 उड्या मारत जेवढं होतं तेवढं वजा करून टाकायचं, एवढंच आहे, दुसरं काहीही नाही. याच्यावर आधारित चाचणी सोडवा. विषय तो जर समजला नसेल मागच्या संख्येचा तर तशी कमेंट करा. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर हे यूट्यूब चॅनल शोधा, त्याच्या खाली लिंक असं कमेंट करा कोणत्याही व्हिडिओ खाली, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल. याच्यावर आधारित चाचणी उद्या ग्रुपवर भेटेल, ती सोडवा. बाय बाय.